पवारांनी पोलिसांना दमदाटी केली आहे। बोट दाखवत आवाज खाली असं पोलिसांना त्यांनी दम दिल्याचं कळतंय। शहाणं बनायचं, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही असं रोहित पवार पोलिसांना म्हणाले आणि जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीतच त्यांनी पोलिसांना दमबाजी केल्याचं कळतंय। आमदाराला हात लावायचा नाही असं रोहित पवार म्हणाले। चला बाहेर इथून असा पोलिसांनाच त्यांनी आदेश दिला। हातवारे करून माझ्यासोबत बोलायचं नाही। जितेंद्र आव्हाडांच्या रात्रीच्या आंदोलनानंतर त्यांनी पोलिसांसोबत दमदाटी केल्याचं कळतंय। आझाद मैदान पोलीस ठाण्यातला हा प्रकार आहे। पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागले, नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना। असं वाटतं काय चौकी नाही पोलिसांना सांगितलं तुम्ही साधे पेज आहेत असं हात बी दुकान बोलताय गर्दी झालेली आहे आम्हाला इथे आहोत ना आम्ही इथे बसून घेतो हात वर केला सांगतो तुम्हाला शहाणपणा करू नका बोलता येत असं तर बोलायचं नाही कळलं का चला बाहेर तुम्ही तिथं पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागले, नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना। असं वाटतं काय चौकी नाही पोलिसांना सांगितलं तुम्ही साधे पेज आहेत असं हात बी दुकान बोलताय गर्दी झालेली आहे आम्हाला इथे आहोत ना आम्ही इथे बसून घेतो हात वर केला सांगतो तुम्हाला शहाणपणा करू नका बोलता येत असं तर बोलायचं नाही कळलं का चला बाहेर तुम्ही तिथं आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। ते आपल्याला या सगळ्या व्हिडिओ संदर्भात आणि घडलेल्या घटनेसंदर्भात अधिक माहिती देतील। सचिन, इथे पोलिसांना दमदाटी होतीये पण त्याचबरोबर पोलिसांच्या विरोधामध्ये खूप संतापही होता याचवेळी कार्यकर्त्यांचा आणि कार्यकर्त्यांकडनंच हा व्हिडिओ समोर आल्याचं कळतंय। आणखीन काय सांगता येईल, काय घडलं होतं नक्की? नक्कीच काल नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांची इच्छा होती की त्यांना अटक करण्यापूर्वी त्यांची भेट व्हावी। त्यासाठी नेमके नितीन देशमुख कुठे आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न स्वतः रोहित पवार हे करत होते, मात्र नेमका त्यांचा पत्ता लागत नव्हता। असं करता करता शेवटी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते हे आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले। मात्र तिथे पोलिसांची आणि त्यांची थोडी बाचाबाची झाली। पोलिसांनी सांगितलं की नितीन देशमुख यांचा आणि या आझाद मैदान पोलीस स्टेशनचा काही संबंध नाही। 5-5 मारायला होते, खुणवणाराही आहे, कोणी खुणव